Again, good afternoon to all of you. Now we will continue with anatomy of plant. Plant मध्ये आपण व्हेरियस पार्टची अनाटॉमी पाहत आहोत. मागच्या लेक्चर मध्ये आपण जी अनाटॉमी बघितली होती ती डायकॉट आणि मोनोकॉट रूटची पाहिली होती. आपल्याला आता डायकॉट मोनोकॉट स्टेम आणि लीव्स या दोघांची अनाटॉमी पाहायची आहे. Now today we are starting with the dicotyledonous or dicot stem. ठीक आहे, मग डायकॉट स्टेम ची फिगर तुमच्या सर्वांच्या समोर आहे. आता ही जी पहिल्या नंबरची फिगर आहे फिगर ए, तर ही फिगर ऍक्च्युअल स्टेमचं कंप्लीट सेक्शन आहे. ठीक आहे, आणि ही जी फिगर आहे हा रॅडियल सेक्शन आहे. रॅडियल सेक्शन म्हणजे हा फक्त एवढा पार्ट घेतलाय. पहा, तुम्हाला जे दाखवतो मी तुम्हाला फिगर मध्ये, हा एवढा पार्ट घेतलाय फिगरचा. ठीक आहे, आणि तो इथं तुमच्या समोर झूम इन केलेला आहे. दोन्हीही फिगरला चांगल्या पद्धतीने ऑब्झर्व करा. ठीक आहे, आणि प्रत्येक पार्ट याच्यातून तुम्ही डिफरन्शिएट करू शकता. आता प्रत्येक वेळेस एक्सप्लेन करण्याची गरज असणार नाहीये. याचं कारण आहे की मागच्या याच्यामध्ये लास्ट जो लेक्चर झालेला आहे तिथं अनाटॉमी मी चांगल्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितली आहे आणि त्यातले प्रत्येक पार्ट एक्सप्लेन करून सांगितले. इथं फक्त लेयर्स तुम्हाला ध्यानात असणं गरजेचं आहे. ठीक आहे, फक्त लेयर्स इथे ध्यानात असणं गरजेचं आहे. डिफरन्स काय आहे मागच्या कंपेअर मध्ये इथं ते तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर आता पाहूया आपण डायकॉट स्टेम. डायकॉट स्टेम हे तुम्ही इथं जर बघितलं ना, हा पित्त पहा तुम्ही, पित्त भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पित्त तुम्हाला दिसतोय, जसं रूट मध्ये नव्हतं किंवा ज्या प्रकारची कंडिशन आपल्याला रूट मध्ये पाहायला भेटली नव्हती. ठीक आहे, चला पाहूया काय आहे डायकॉट स्टेम मध्ये. एपिडर्मिस आहे, सर्वात वरती एपिडर्मिस आहे. सी हियर एपिडर्मल लेअर हे तुम्हाला दिसतोय. कॉर्टेक्सच्या सर्वात बाहेरच्या लेअरला आपण एपिडर्मल लेअर असं म्हणतो. ठीक आहे, इट इज अ आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह लेअर. हा कसा आहे, आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह लेअर आहे, कवर्ड विथ ए थिन लेअर ऑफ क्युटिकल, ज्याला सर्वात थिन असा क्युटिकलचा लेअर आहे. इथे पहा तुम्हाला ग्रीन कलरचा दिसतो, हा ग्रीन कलरचा, हा जो ग्रीन कलरचा लेअर आहे दिस इज कॉल्ड एज द क्युटिकल. ठीक आहे, त्याच्या बरोबरीने असलेलं सिंगल सेलची जी लाईन आहे ना, ही सिंगल सेलची लाईन, त्याला आपण एपिडर्मिस असं म्हणतो. इट मे बी ट्रायकोम्स अँड फ्यू स्टोमॅटा. याच्यावरती ट्रायकोम असू शकतात किंवा काही स्टोमॅटा असू शकतात. नाउ व्हॉट इज ट्रायकोम? चला तुम्ही मला आन्सर देशाल ट्रायकोम काय आहे. मी याच्या आधी तुमच्या बरोबर ट्रायकोमला डिस्कस केलेला आहे. हा, extensions of epidermal cells. एक्सटेन्शन्स ऑफ द एपिडर्मल सेल्स ऑफ स्टेम. ध्यानात ठेवा, कारण ट्रायकोम प्रेझेंट ओनली इन स्टेम. ट्रायकोम फक्त स्टेम मध्ये प्रेझेंट असतं, ज्याला आपण स्टेम एपिडर्मल हेअर ही नाव देतो. वी ऑल्सो कॉल देम स्टेम एपिडर्मल हेअर. पहा इथं नाव दिलेलं आहे एपिडर्मल हेअर. ठीक आहे, तर दॅट इज ए ट्रायकोम. इथं तुम्हाला दिसतोय, सी दिस इज ए ट्रायकोम. आता या ट्रायकोमला तुम्ही चांगल्या पद्धतीने जर ऑब्झर्व केलं तर, याला मी थोडंसं झूम करतो, हा असा ट्रायकोम असेल. आणि इथं पहा तुम्हाला सेप्टा दिसतंय मध्ये, सेपरेशन. हे सेपरेशन कशामुळे आहे, कारण हा प्रत्येकी एक सेल आहे. हा एक सेल झाला, दिस इज अ सेकंड, दिस इज अ थर्ड, दिस इज अ फोर्थ सेल, दिस इज अ फिफ्थ सेल, दिस इज सिक्स्थ सेल. भरपूर सेल दिसत आहेत. याच्यावरून क्लिअर झालं की मोनोकॉट मध्ये जो हेअर असतो, सॉरी डायकॉट रूट मध्ये जो हेअर असतो तो हेअर युनिसेल्युलर असतो. आणि इथे तुम्हाला दिसतंय मल्टी सेल्युलर हेअर आहे. दॅट मल्टीसेल्युलर हेअर ऑफ द स्टेम इज कॉल्ड ॲज अ ट्रायकोम. स्टेमचा जो मल्टीसेल्युलर हेअर आहे त्याला आपण काय म्हणतो, ट्रायकोम. आणि फ्यू स्टोमॅटा. आता एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, तसं स्टेम मध्ये स्टोमॅटा नसतात. जर प्रेझेंट असेल तर खूप कमी प्रमाणामध्ये असतात, आणि तेही यंग स्टेम मध्ये असतात. कुठे असतात, इन यंग स्टेम. जर स्टोमॅटा प्रेझेंट आहे तर कुठे प्रेझेंट आहे, इन यंग स्टेम. ठीक आहे, सो दिस इज द फर्स्ट लेअर ऑफ द डायकॉट स्टेम. नाउ सेकंड लेअर, दॅट इज कॉर्टेक्स. इथे तुम्ही पाहू शकता हा ब्राऊन कलरचा एरिया दिसतोय, पहा ब्राऊन कलरचा, भरपूर लेयर्स त्यामध्ये दिसत आहेत. ठीक आहे, इट इज ए कॉर्टेक्स. कॉर्टेक्सचा सर्वात वरतीला लेअरला आपण
हायपोडर्मिस म्हणतो. असा काही प्रकार डायकॉट मध्ये नव्हता. ध्यानात ठेवा, असा काही प्रकार डायकॉट मध्ये नव्हता. पण सर्वात वरतीला जो त्याचा झोन आहे त्याला आपण हायपोडर्मिस म्हणतो. पहा इथे दिसते हायपोडर्मिस. आणि सर्वात आतमधला जो झोन आहे, सर्वात आतला लेअर, त्याला आपण म्हणतो एंडोडर्मिस. पहा इथे दिसतंय तुम्हाला. सी, हा जो लेअर आहे, मी ज्याला जास्त डार्क केले पहा, ब्लॅक कलर न तुम्हाला दिसत असेल, तर हा जो लेअर आहे तर त्या लेअरला आपण म्हणतो एंडोडर्मिस. म्हणजे हा कम्प्लीट पार्ट, इथून सुरुवात केली आपण इथपर्यंत. सो दिस इज ए कॉर्टेक्स. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, कॉर्टेक्स म्हणतो. सी पहा, मल्टिपल लेयर ऑफ सेल्स अरेंज्ड इन बिटवीन इपिडर्मिस अँड पेरिसायकल. अरेंज्ड इन बिटवीन इपिडर्मिस अँड पेरिसायकल. पेरिसायकल आणि इपिडर्मिस या दोघांच्या मध्ये जो मल्टीसेल्युलर लेयर किंवा मल्टिपल लेयर्ड स्ट्रक्चर जो प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणतो कॉर्टेक्स. 3 झोन्स आहेत पहा, हायपोडर्मिस, कॉर्टिकुलर लेयर आणि एंडोडर्मिस. 3 लेयर आहे, हायपोडर्मिस, कॉर्टिकुलर लेयर आणि एंडोडर्मिस. इथे तुम्हाला दिसतोय पहा, हा एंडोडर्म. ठीक आहे, तर त्याच्यावरती प्रेझेंट असलेलं हायपोडर्मिस पासून ज्याची सुरुवात होते तर त्याला आपण म्हणतो दॅट इज अँड कॉर्टेक्स. ठीक आहे, मधला कम्प्लीट पार्ट जो आहे तो कॉर्टिकुलर लेअरचा असेल. म्हणजे कॉर्टेक्स 3 लेअर मध्ये डिवाइड झालं, हायपोडर्मिस, कॉर्टिकुलर लेअर आणि एंडोडर्मिस. ठीक आहे, याच्यातला प्रत्येक पार्ट पाहूया सेपरेट आपण. नाउ फर्स्ट इज अ हायपोडर्मिस. हायपोडर्मिस काय आहे? दिस इज अ आउटर झोन जस्ट बिलो एपिडर्मिस. कुठे प्रेझेंट असतो? आउटर झोन आहे जस्ट बिलो एपिडर्मिस. ध्यानात ठेवा, ध्यानात ठेवा, इट इज प्रेझेंट ओनली इन स्टेम. कोणामध्ये प्रेझेंट असतो? हा स्टेम मध्ये प्रेझेंट असतो, नॉट इन दी रूट ऍज वेल ऍज इन लिव्स. ध्यानात राहील तुमच्या, रूट आणि लिव्स मध्ये हा लेअर प्रेझेंट नाही. हा कोणामध्ये आहे? स्टेम मध्ये प्रेझेंट आहे. इट कन्सिस्ट ऑफ फ्यू लेयर्स. याच्यामध्ये काही लेयर्स आहेत. कशाचे? कोलेनकॅमाचे. इथे दिसतंय पहा, फ्यू लेयर्स ऑफ कोलेनकॅमा. ठीक आहे, हे त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. and it provide mechanical strength to young stem. It provide mechanical strength to young stem. कारण काय? कोलेनकॅमा. कारण याचा जो सेल वॉल आहे तो ऑलरेडी थिक आहे. आपण यावरती स्टडी केलेला आहे. हेमिसेल्युलोज, सेल्युलोज, हेमिसेल्युलोज आणि पेक्टिन या प्रकारचे कंपाऊंड त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात, म्हणून तो थिक झालेला आहे. कोलेनकॅमाचा असल्या कारणानं हा काय करतो? यंग स्टेम मध्ये मेकॅनिकल सपोर्ट किंवा मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतो. दॅट इज अबाउट हायपोडर्मिस. नाउ कॉर्टिकुलर लेअर. कसं आयडेंटिफाय करणार कॉर्टिकुलर लेअरला? मग ज्या लेअर मध्ये पॅरेनकॅमेटस सेल्स असतात त्याला आपण कॉर्टिकुलर लेअर म्हणतो. सी हियर, इथे तुम्हाला पॅरेनकॅमेटस सेल दिसतायत आणि पॅरेनकॅमेटस सेल आयडेंटिफाय करण्यासाठी या फिगरमध्ये त्याला ग्रीन कलर मध्ये दाखवलेले आहे. पहा, कोलेनकॅमा ब्राऊन कलर मध्ये दाखवले आणि पॅरेनकॅमा ग्रीन कलर मध्ये दाखवले. समजतंय ना फिगर मध्ये तुम्हाला? हा, कोलेनकॅमा ब्राऊन कलर मध्ये दाखवले आणि पॅरेनकॅमा ग्रीन कलर मध्ये दाखवलेला आहे. ठीक आहे, तर कॉर्टिकुलर लेअर बिलो हायपोडर्मिस प्रेझेंट आहे. दे कन्सिस्ट ऑफ राउंडेड थिन वॉल्ड पॅरेनकॅमेटस सेल्स. याच्यामध्ये कसे सेल्स आहेत? राउंडेड आहेत, थिन वॉल्ड आहेत पॅरेनकॅमेटस सेल्स विथ कॉन्स्पिकस इंट्रासेल्युलर स्पेस. कॉन्स्पिकस इंट्रासेल्युलर स्पेस. कॉन्स्पिकस म्हणजे ते दिसून येतात. पहा इथं मध्ये मध्ये ब्राऊन कलरचे स्पॉट दिसत आहेत तुम्हाला. हे मध्ये मध्ये ब्राऊन कलरचे स्पॉट दिसत आहेत. तर दॅट इज कॉल्ड एज दी इंट्रासेल्युलर स्पेसेस. काय आहेत ते? इंट्रासेल्युलर स्पेसेस. आणि ते दिसून येतात की ते तिथे स्पेस आहे म्हणून. दिस इज अबाउट दी कॉर्टिकुलर लेअर. द लास्ट वन इज ए एंडोडर्मिस. हायपोडर्मिस आणि एंडोडर्मिस दोन्हीही, एंडोडर्मिस हा सिंगल लेअरचा असतो, पण हायपोडर्मिस आणि कॉर्टिकुलर लेअर दोन्हीही मल्टिपल लेअर्ड असतात. म्हणजे फ्यू लेअर आपण त्याला म्हणूया. ठीक आहे, एंडोडर्मिस इनरमोस्ट लेअर. सेल्स आर रिच इन दी स्टार्च ग्रेन्स. कशामध्ये? स्टार्च जास्त प्रमाणामध्ये यामध्ये प्रेझेंट असतात. सो इट इज कॉल्ड एज द स्टार्च शीथ. कोणत्या सेल्स मध्ये किंवा कोणत्या लेअर मध्ये स्टार्च ग्रेन डिपॉझिट झालेले असतात, असं जर प्रश्न तुम्हाला विचारला तर काय आन्सर येईल मग? एंडोडर्मिस. हा, इट इज कॉल्ड ॲज एंडोडर्मिस. आणि इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज, ज्यावरून त्याला दुसरं एक नाव दिलं जातं, दॅट इज अ स्टार्च शीथ.
which is also called as a starch sheet. ठीक है? जानकर कोण आहे हा नेम जानकर? एक सेकंड मुलांनो, नवीनच नाव दिसतंय, जानकर क्या करोगे? नाम जानकर क्या करोगे? कोण आहे हा नाम जानकर क्या करोगे? चला लवकर माईक ऑन करून बोला, नाहीतर मी इथून रिमूव्ह करून टाकेल. ठीक आहे. हायपोडर्मिस झालं, सॉरी, तीनही पार्ट आपले झालेले आहेत. चला पुढे जाऊया आपण आता. नेक्स्ट पार्ट इज अ स्टील. आता स्टील मध्ये काय आहे? स्टील मध्ये काय प्रेझेंट आहे हे तुम्हाला पण माहित आहे. पेरिसायकल, वस्कुलार बंडल, मेड्युलरी रेज आणि पित्त हे स्टील मध्ये प्रेझेंट असतात. चला वन बाय वन पाहूया प्रत्येकाला. पेरिसायकल मी याआधी पण तुमच्या बरोबर ते डिस्कस केलेलं आहे. इट इज प्रेझेंट ऑन द इनर साइड ऑफ द एंडोडर्मिस अँड अबोव फ्लोएम इन द फॉर्म ऑफ सेमी लुनार पॅचेस ऑफ स्क्लेरेन्कियामा. हे सेमी लुनार फॉर्म आहे किंवा पॅचेस आहेत स्क्लेरेन्कियामाचे. ठीक आहे. आता तुम्ही पाहू शकता हा पार्ट कुठे आहे. इथे तुम्ही पहा, हा पेरिसायकलचा एरिया ब्राऊन कलरचा दिसतोय तुम्हाला. ठीक आहे, कंप्लीट पेरिसायकलचा एरिया दिसतोय. दिस इज अ पेरिसायकल, ब्राऊन कलर, कारण तो स्क्लेरेन्कियामा आहे म्हणून तसं त्याला ब्राऊन कलर दिलेला आहे. ठीक आहे. तर पॅचेसच्या फॉर्म मध्ये असतं आणि इनर साइड ऑफ एंडोडर्मिस असतं. दॅट इज वी कॉल दी पेरिसायकल. हे एंडोडर्मिसच्या खाली आहे. ठीक आहे. त्यानंतर नंबर लागतो मेडुलरी रेजचा. आता मेडुलरी रेज काय आहे? फ्यू लेयर्स ऑफ रॅडियली प्लेस्ड. रॅडियली म्हणजे असे. आता इथं हा पेरिसायकल आहे, तर हा पार्ट जो असेल ना, हा पार्ट मेडुलरी रेजचा असेल. ध्यानात ठेवा, हा जो पार्ट मी तुम्हाला जो दाखवलेला आहे तो पार्ट कसा असेल? मेडुलरी रेजचा असेल. ठीक आहे. याच्यातले काही सेल्स तुम्हाला इथे दिसत आहेत, पहा, हे ग्रीन कलरचे सेल्स दिसत आहेत तुम्हाला. ठीक आहे. याचं कारण आहे की याच्यामध्ये सगळे पॅरेन्कियामा सेल्स असतात. आपण इथं फिगर घेताना कशी घेतली? फक्त एवढी घेतली, अशा पद्धतीच घेतली. मग तुम्हाला हा व्हाईटिश एरिया जो दिसतोय तो काय असेल? मेडुलरी रेजचा असेल. ठीक आहे. मग फ्यू लेयर्स ऑफ रॅडियली प्लेस्ड पॅरेन्कियामेटस सेल्स बिटवीन दी वस्कुलार बंडल. हे वस्कुलार बंडलच्या मध्ये आहे. दिसतंय तुम्हाला इथं व्हाईट कलरचा लेअर, हा व्हाईट कलरचा पार्ट. ठीक आहे. दॅट इज कॉल्ड एज अ मेडुलरी रेज. तसं इथं दाखवलेलं आहे, पहा. नेक्स्ट वन इज ए वस्कुलार बंडल्स. आता वस्कुलार बंडल आपल्याला माहित आहे काय असतं. फक्त इथं तुम्हाला डिफरन्स द्यावा लागेल. तुम्ही रूट पाहिलं, रूट पाहिल्यानंतर रॅडियली अरेंज्ड वस्कुलार बंडल तुम्हाला फक्त किती भेटले? एक तर मोनोकॉट मध्ये ते 6 to 8 भेटले आणि डायकॉट मध्ये फक्त 2 to 4 होते. बरोबर? 2 to 4. हा. आता इथं प्रमाण जास्त आहे. इथं प्रमाण काय जास्त आहे? लार्ज नंबर. म्हणून इथं काय दिलंय? लार्ज नंबर. द रिंग अरेंजमेंट इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ डायकॉट स्टेम. त्यांची अरेंजमेंट रिंग फॉर्म मध्ये आहे. पहा, दिसते तुम्हाला ही रिंग फॉर्म दिसते ना? दिस इज अ रिंग फॉर्म. ही जी रिंग अरेंजमेंट आहे, दिस इज कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ डायकॉट. डायकॉट स्टेम. कारण मोनोकॉट मध्ये अशा प्रकारची अरेंजमेंट नाही. मोनोकॉट मध्ये स्कॅटर्ड झाले, असे स्कॅटर्ड झाले मोनोकॉट मध्ये. आपण जाऊया तिथं, पण मोनोकॉट मध्ये अशा पद्धतीने स्कॅटर्ड झाले. पण इथं कसे आहेत ते रिंग अरेंजमेंट मध्ये आहे. इच वस्कुलार बंडल इज कंजॉइंट अँड ओपन टाईप. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. जेव्हा मी सुरुवातीला तुम्हाला स्टेम आणि रूट मध्ये प्रेझेंट असलेल्या वस्कुलार बंडलला डिफरन्शिएट करून सांगत होतो. तर प्रत्येक वस्कुलार बंडल कसे आहेत? कंजॉइंट आणि ओपन टाईप. कशावरून? पहा, इथं कॅम्बियम प्रेझेंट आहे. सी, या ठिकाणी कॅम्बियम आहे आणि या फिगर मध्ये इथं ग्रीन कलरचा एरिया दिसतोय, पहा, ग्रीन कलरचा एरिया दिसतो कॅम्बियमचा. ठीक आहे. कॅम्बियम प्रेझेंट असल्या कारणाने ते ओपन टाईप झालं. प्रोटोझायलेम इज एन्डार्ज्ड.
प्रोटोझायलेम कसा आहे? एंडार्च. एंडार्च म्हणजे काय? सी हियर, प्रोटोझायलेम आतल्या साईडला आहे म्हणजे टुवर्ड्स द सेंटर, आणि मेटाझायलेम बाहेरच्या साईडला आहे. दिसतंय ना? दिसते मेटाझायलेम पार्ट आणि दिसते प्रोटोझायलेम पार्ट. ठीक आहे. तर म्हणून या ठिकाणी कसं आहे ते एंडार्च आहे. लास्ट दॅट इज अ पिथ, सेंट्रल पोर्शन ऑफ द स्टेम, ज्याला आपण स्टेमचं सेंट्रल पोर्शन म्हणतो. हा व्हाईटिश एरिया पहा. So pith is a central portion of the stem. It has many rounded parenchymatous cells. याच्यामध्ये जे सेल्स असतात मेनी कितीतरी आहेत पहा इथं. मेनी राउंडेड पॅरेनकॅमेटस सेल्स आणि पॅरेनकॅमेटसच सेल आहेत. ध्यानात ठेवा कुठे कुठे पॅरेनकॅमेटस सेल आहे. तुमच्या हायपोडर्मिकचं खालचं दॅट इज कॉर्टिकुलर लेअर, इथे पण पॅरेनकॅमेटस सेल्स आहेत. ठीक आहे. आणि मेडुलरी रेज मध्ये पण पॅरेनकॅमेटस सेल्स आहेत. आणि लास्ट वन इज अ पिथ, आणि पिथ मध्ये सुद्धा पॅरेनकॅमेटस सेल्स आहेत. हे जे मी सांगतो तुम्हाला शॉर्ट मध्ये, याला ध्यानात ठेवत चला. ठीक आहे. तर पॅरेनकॅमेटस सेल प्रेझेंट आहेत विथ लार्ज इंट्रासेल्युलर स्पेसेस. याचं कारण आहे की लूजली अरेंज्ड आहे. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द डायकॉट स्टेम. समजलं सगळ्यांना? आर यू अंडरस्टँड? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके. Yes, आता sir. मोनोकॉट स्टेम मध्ये काय आहे? Yes, sir. मोनोकॉट स्टेम मध्ये काय कंडिशन आहे? डिफरन्स लक्षात घ्या, बाकी सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह. ठीक आहे. सगळे लेयर्स आहेत जसे डायकॉट मध्ये होते तसे, फक्त व्हस्क्युलर बंडल हे काय झाले? पित्त मध्ये स्कॅटर्ड झाले. व्हस्क्युलर बंडल काय झाले तिथं? स्कॅटर्ड झाले. ठीक आहे. मोनोकॉट असल्या कारणानं दुसरं त्यांच्यामध्ये दुसरं डिफरन्स काय आहे? व्हस्क्युलर बंडल क्लोज टाइप आहे. कारण डायकॉट मध्ये व्हस्क्युलर बंडल कसं असतं? डायकॉट मध्ये व्हस्क्युलर बंडल कसं असतं? ओपन टाइप असतं. Open type. हा. आणि इथं व्हस्क्युलर बंडल कसं आहे? इट इज ए क्लोज टाइप. ठीक आहे. साक्षी Closed. पवार, साक्षी पवार माईक बंद कर, माईक बंद कर. हा ठीक आहे. हा सेकंड डिफरन्स आहे. ठीक आहे. मग आता आपण पाहूया, इथे याचे प्रॉपर्टीज रीड केले म्हणजे डिफरन्स तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. इट हॅज अ स्क्लेरेनकॅमेटस हायपोडर्मिस. इथं स्क्लेरेनकॅमेटस हायपोडर्मिस आहे. तिकडे हायपोडर्मिस कसा होता पोरांनो? डायकॉट Parenchymatous. इथला जो इथं जो हायपोडर्मिस आहे तो कसा आहे? स्क्लेरेनकॅमेटस. हा डिफरन्स आहे. मेनी स्कॅटर्ड व्हस्क्युलर बंडल each surrounded by sclerenchymatous bundle sheath. प्रत्येकाला स्क्लेरेनकॅमेटस बंडल शीट आहे. पहा इथं हे तुम्हाला हा व्हस्क्युलर बंडल दिसतोय तुम्हाला? हा एक व्हस्क्युलर बंडल, हा एक व्हस्क्युलर बंडल, हा एक व्हस्क्युलर बंडल, हा एक आहे. ग्राउंड टिश्यू मध्ये काय झाले? ते स्कॅटर्ड झाले. ठीक आहे. आणि याला हा जो लेअर आहे याला एक लेअर असतो. म्हणजे असं समजा सी दिस इज अ व्हस्क्युलर बंडल, हा लेअर असेल. आता या फिगर मध्ये तसा लेअर दिसत नाहीये. ठीक आहे. हा लेअर असेल ब्राऊन कलरचा. या फिगर मध्ये दिसतंय पहा तुम्हाला, दिसतंय ब्राऊन कलर, म्हणजे व्हस्क्युलर बंडलच डायरेक्ट ब्राऊन कलरचे दिसतात तुम्हाला. ठीक आहे. याच्या आतमध्ये हे व्हस्क्युलर बंडल असे अरेंजेड असतात. ठीक आहे. तर याला आपण म्हणतो बंडल शीट. दिस इज कॉल्ड ऍज बंडल शीट. मोनोकॉट मध्ये हा एक डिफरन्स, कारण डायकॉट मध्ये बंडल शीट नव्हतं. ठीक आहे. आणि लार्ज कॉन्स्पिकस पॅरेनकॅमेटस ग्राउंड टिश्यू. या व्यतिरिक्त ग्राउंड टिश्यू हा ग्राउंड एरिया आहे. पहा दिस इज अ ग्राउंड एरिया. ग्रीन कलरचा दिसतोय तुम्हाला, हा ग्राउंड टिश्यूचा एरिया. ठीक आहे. हे सगळे पॅरेनकॅमेटस टिश्यू आहेत. ठीक आहे. पुढे चला. व्हस्क्युलर बंडल कसे आहेत? कंजॉइंट आणि क्लोज टाइप आहे. कंजॉइंट आणि क्लोज टाइप आहे. ठीक आहे. पेरिफेरल व्हस्क्युलर बंडल आर स्मॉलर दॅन सेंट्रली लोकेटेड वन. पेरिफेरल म्हणजे बाहेरचे व्हस्क्युलर बंडल हे सेंट्रल व्हस्क्युलर बंडल पेक्षा कसे असतात? छोटे असतात. तुम्हाला ह्या व्हस्क्युलर बंडल मध्ये दिसेल पहा, हे होल पहा, हे मोठे होल दिसत आहेत.
आणि याच्या खाली आहे ते छोटे दिसतात, हे लार्ज दिसतात आणि हे कसे असतात, स्मॉल वाटतात. म्हणजे पेरिफेरल वस्क्युलर बंडल आर स्मॉलर, कारण हे पेरिफेरल रिजनला गेलेत आणि हे कसे आले, सेंट्रल रिजनला आलेत. ठीक आहे, तर सेंट्रली लोकेटेड जे असतील ते लार्जर असतील. ठीक आहे, साहिल डांगे. पुढे the phloem parenchyma is absent. Phloem parenchyma याच्यामध्ये काय आहे, absent आहे. There is absence of phloem parenchyma. ठीक आहे, साहिल डांगे परत तू अनम्यूट झालाय. फ्लोएम पॅरेन्कायमा याच्यामध्ये ऍब्सेंट आहे. डायकॉट मध्ये फ्लोएम पॅरेन्कायमा प्रेझेंट असतो, इथं फ्लोएम पॅरेन्कायमा ऍब्सेंट आहे. अँड वॉटर कंटेनिंग कॅव्हिटीज आर प्रेझेंट विदिन दी वस्क्युलर बंडल. वस्क्युलर बंडल मध्ये कोणती कॅव्हिटी आहे, वॉटर कंटेनिंग कॅव्हिटी. अशी कॅव्हिटी डायकॉट मध्ये नसते, अशी कॅव्हिटी डायकॉट मध्ये नसते. हे झालं डिफरन्स बिटवीन दी मोनोकॉट स्टेम अँड डायकॉट स्टेम. क्लिअर? चला बोला मला फास्ट. Yes, sir. अरे सगळ्यांना clear. Yes, sir. Yes, sir. चला पुढे जाऊया आता लीफ कडे. नाउ लीफ मध्ये दोन प्रकारचे लीफ असतात, मोनोकॉट अँड डायकॉट. कसं ओळखणार? मोनोकॉट लीफ हा डिफरंट असतो डायकॉट पेक्षा. कसं तर डायकॉट लीफ हा डॉर्सी व्हेंट्रल असतो. डायकॉट लीफ कसा असतो, डॉर्सी व्हेंट्रल असतो. आणि मोनोकॉट लीफ जो आहे तो आयसो बायलॅटरल असतो. समजतंय? मोनोकॉट लीफ हा आयसो बायलॅटरल असतो आणि डायकॉट लीफ हा डॉर्सी व्हेंट्रल असतो. डॉर्सी व्हेंट्रल म्हणजे काय, तर डॉर्सल साइड वरती असते, व्हेंट्रल साइड खाली असते. आयसो बायलॅटरल म्हणजे काय, त्याचे दोन्हीही साइड सिमिलर असतात. आयसो बायलॅटरल म्हणजे काय, त्याचे दोन्हीही साइड सिमिलर असतात. त्याला ओळखण्यासाठी सिंपलचे डिफरन्स मी तुम्हाला सांगेल. डॉर्सी व्हेंट्रल लीफ मध्ये स्टोमॅटा हा व्हेंट्रल साइडला असतात, म्हणजे अबॅक्सियल सरफेसला असतात, आणि अडॅक्सियल सरफेसला स्टोमॅटा नसतात. परंतु आयसो बायलॅटरल लीफला स्टोमॅटा दोन्हीही साइडला प्रेझेंट असतात. आयसो बायलॅटरल लीफला काय असतं, स्टोमॅटा दोन्ही साइडला प्रेझेंट असतात. याचा अर्थ दोन्ही साइड कसे आहेत, सिमिलर आहे. मग मोनोकॉट आणि डायकॉट आपण या पद्धतीने पण डिफरन्सिएशन करतो. चला आता आपण डायकॉट लीफ पासून सुरुवात करूया. The ventral section of a dicot leaf through lamina shows three main part. लॅमिना थ्रू जर तुम्ही वेंट्रल सेक्शन घेतलं तर 3 पार्ट कन्सिस्ट करतं. वेंट्रल सेक्शन म्हणजे काय, हा लीफ आहे आणि असं सेक्शन घेत आहे, या पद्धतीचं सेक्शनला आपण काय म्हणतो, वेंट्रल सेक्शन. असं सेक्शन जर घेतलं तर असं सेक्शन घेतल्यानंतर तुम्हाला 2 बाजू भेटतील अशा पद्धतीने. ठीक आहे, ही खालची बाजू असेल आणि ही वरतीली असेल. जी खालची असेल त्याला आपण अबॅक्सियल सरफेस म्हणतो, दॅट इज कॉल्ड एज अबॅक्सियल सरफेस. आणि वरतील्या बाजूला आपण काय म्हणतो, अडॅक्सियल सरफेस. ध्यानात ठेवा, अप्पर साइडला आपण अडॅक्सियल सरफेस म्हणतो आणि लोअर साइडला आपण काय म्हणतो, अबॅक्सियल सरफेस. या ठिकाणी प्रेझेंट असलेले इपिडर्मिस तुम्हाला फिगर मध्ये दिसत आहे. मग अप्पर साइडला प्रेझेंट असेल किंवा अडॅक्सियल सरफेसला प्रेझेंट असलेल्या एपिडर्मिसला आपण अडॅक्सियल एपिडर्मिस म्हणतो आणि लोअर साइडला प्रेझेंट असलेल्या एपिडर्मिसला आपण अबॅक्सियल एपिडर्मिस म्हणतो. समजतंय? Yes, sir. तर याच्यामध्ये 3 पार्ट. जर तुम्ही याला डिफरन्शिएट केला तर याचे 3 पार्ट येतात पहा असे. ठीक आहे, हा एक पार्ट झाला, हा दुसरा आणि हा तिसरा, असे 3 पार्ट येते. एक पहिला पार्ट जो आहे त्याला एपिडर्मिस म्हणतात, पण दोन्ही साइडला भेटेल तुम्हाला. ठीक आहे, एपिडर्मिस इथे पण आहे आणि एपिडर्मिस इथे पण आहे. दुसरा मेसोफिल जो आतला पार्ट आहे, तिसरा वस्क्युलर बंडल ज्याला मेसोफिलनं कव्हर केले. ठीक आहे, ज्याला मेसोफिलनं कव्हर केले. हे लीफ मी तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये डायरेक्ट फिगर काढून दाखवलं होतं मोनोकॉट आणि डायकॉटला. आठवतंय तुम्हाला? मोनोकॉट आणि डायकॉट मध्ये तुम्हाला डायरेक्ट फिगर काढून दाखवलं होतं. डायकॉट असेल तर मेसोफिल 2 पार्ट मध्ये डिवाइड होतं, पॅलिसेड आणि स्पॉन्जी मध्ये. आणि मोनोकॉट असेल तर 2 पार्ट मध्ये डिवाइड होत नाही, पूर्ण एरिया हा स्पॉन्जीचा असतो. आठवलंय? हा हो सर. एकालाच आठवलंय. आता चॅट बॉक्स मध्ये 4-5 जणांनी सांगितलं येस सर, बाकीच्या काय आठवलेलं नाही. आता वाढतायत. ठीक आहे,
वन बाय वन पाहूया मग एपिडर्मिस, मेसोफिल आणि वस्क्युलर सिस्टीम. एपिडर्मिस. इट कव्हर्स बोथ द अप्पर अँड लोअर सरफेस. मी क्लिअर केले. ठीक आहे. अप्पर सरफेसला अडॅक्सियल आणि लोअर सरफेसला अबॅक्सियल एपिडर्मिस असं म्हटलं जातं. इट हॅज अ कॉन्स्पिकस क्युटिकल. कॉन्स्पिकस म्हणजे तो क्युटिकल दिसून येतो. हा दिसतोय तुम्हाला इथं ग्रीन कलरचा क्युटिकल, इथे पण दिसतंय पहा खालच्या साईडला क्युटिकल. ठीक आहे. तर इट हॅज कॉन्स्पिकस क्युटिकल म्हणजे क्लिअरली दिसून येतात. अबॅक्सियल एपिडर्मिस जनरली बिअर्स मोर स्टोमॅटा. अबॅक्सियल म्हणजे खालचं एपिडर्मिस, हा लोअर पार्ट. दिस इज द अप्पर पार्ट. Adaxial epidermis, stomata are fewer. Sorry, in adaxial epidermis, stomata are fewer. Adaxial epidermis मध्ये स्टोमॅटा कमी असतात. म्हणजे इथं तुम्हाला स्टोमॅटा दिसत पण नाहीये पहा या फिगर मध्ये. असतात एक, परंतु खूप कमी असतात, नाही सारखे. ठीक आहे. इन adaxial epidermis झालं. आणि अबॅक्सियल एपिडर्मिस वरती काय असतं, स्टोमॅटा जास्त प्रमाणामध्ये प्रेझेंट असतात. नाउ दिस इज अबाउट द एपिडर्मिस. दोन्ही एपिडर्मिस झाले. आता दुसरं दॅट इज मेसोफिल. मेसोफिल हा ग्राउंड टिश्यूचा पार्ट आहे. हा पूर्ण मधला पार्ट, हा पूर्ण मधला एरिया इट इज अ मेसोफिल. ठीक आहे. तर द टिश्यू बिटवीन द अपर अँड द लोअर एपिडर्मिस कॉल्ड एज द मेसोफिल. इट इज मेड अप ऑफ पॅरेन्कामा. पूर्णपणे कशापासून तयार झाले, पॅरेन्कामा. ग्रीन कलरचं दिसतंय म्हणून तुम्ही बोलू शकता पॅरेन्कामा. पहा पॅलिसेड मेसोफिल पण ग्रीन दिसतोय आणि स्पॉन्जी मेसोफिल पण कसं दिसतोय तुम्हाला, ग्रीन कलरचं दिसतोय म्हणजे पॅरेन्कामा. ठीक आहे. दे कंटेन क्लोरोप्लास्ट फॉर फोटोसिंथेसिस. याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट आहे फोटोसिंथेसिस साठी. देयर इज प्रेझेन्स ऑफ द क्लोरोप्लास्ट फॉर द पर्पज ऑफ फोटोसिंथेसिस. ठीक आहे. इट हॅज टू टाइप ऑफ सेल्स. दोन प्रकारचे सेल्स याच्यामध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे दोन प्रकारचे सेल्स याच्यामध्ये प्रेझेंट आहे. त्यामध्ये पॅलिसेड पॅरेन्कामा आणि स्पॉन्जी पॅरेन्कामा. चला मला सांगा, याला रिपीट करण्याची गरज वाटते की मी लास्ट टाइम तुम्हाला डिस्कस केलेलं आहे ते. टेल मी फास्ट. नो सर. सगळ्यांना स्किप करा सर. ओके. ठीक आहे. तरी नाही म्हणून पॅलिसेड कॉम्पॅक्टली अरेंज्ड असतात आणि स्पॉन्जी लूजली अरेंज्ड असतात. ठीक आहे. चला पुढे. वस्क्युलर सिस्टीम. वस्क्युलर सिस्टीम ज्याला आपण वस्क्युलर बंडल म्हणतो, कशी असतील याच्यामध्ये वस्क्युलर बंडल. दे कॅन बी सीन इन वेन्स अँड मिडरीप. इथे वस्क्युलर बंडल कुठे भेटेल, फक्त वेन्स आणि मिडरीप. हा तुमचा लीफ आहे. ठीक आहे. याच्यामध्ये ही वेन गेलेली आहे आणि हा पार्ट सेक्शनचा आहे. तुम्हाला इथं जो वस्क्युलर बंडल दिसतोय हा फक्त मिडरीप मध्ये असलेला वस्क्युलर बंडल दिसतोय पहा. बाकीच्या साईडला तुम्हाला कुठेच वस्क्युलर बंडल दिसणार नाही या फिगर मध्ये. या फिगर मध्ये बाकीच्या साईडला कुठेही वस्क्युलर बंडल तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे. कारण काय, वस्क्युलर बंडल कुठे भेटतात, वेन आणि मिडरीप मध्ये. ठीक आहे. साइज ऑफ वस्क्युलर बंडल इज डिपेंडंट ऑन द साइज ऑफ वेन. जशी साइज वेनची साइज असेल तसं वस्क्युलर बंडलची साइज असेल. वेनची साइज मोठी असेल तर वस्क्युलर बंडल पण मोठे असतील. वेनची साइज छोटी असेल तर वस्क्युलर बंडल पण कसे असतात, छोटे असतात. ठीक आहे. द वेन व्हॅरी इन थिकनेस इन रेटिक्युलेट वेनेशन. वेन व्हॅरी इन थिकनेस इन रेटिक्युलेट वेनेशन ऑफ डायकॉट लीफ. तुम्हाला माहित आहे डायकॉट लीफ मध्ये रेटिक्युलेट वेनेशन असतात. मग रेटिक्युलेट वेनेशन मध्ये मिडरीप जाड असते आणि बाकीचे जे वेन्स असतात, सी हे बाकीचे वेन्स आहेत. या व्यतिरिक्त एकदम बारीक रेटिक्युलेट म्हणजे जाळी तयार करण्यासाठी अशी. ठीक आहे. तर ते खूपच थिन असतात. म्हणजे थिकनेस डिपेंड करतो ज्या पद्धतीचं वेनेशन असेल. वस्क्युलर बंडल आर सराउंडेड बाय ए लेयर ऑफ थिक वॉल्ड कॉल्ड एज द बंडल शीथ सेल. वस्क्युलर बंडल ज्या लेयरनं सराउंड झालेला आहे त्याला आपण काय म्हणतो, बंडल शीथ सेल असं म्हणतो. वी कॉल्ड इट बंडल शीथ सेल. क्लिअर. बंडल शीथ सेलचा लेअर या ठिकाणी प्रेझेंट आहे. तसंही वस्क्युलर बंडलला तो बाहेरून लेअर आहे म्हणून त्याला बंडल शीथ म्हणतात. शीथ ऑफ द वस्क्युलर बंडल दॅट इज कॉल्ड एज द बंडल शीथ. नाउ मोनोकॉट लीफ. डायकॉट लीफ समजलं सगळ्यांना. Yes, sir. आता मोनोकॉट लीफ कडे चला. मोनोकॉट लीफ जर तुम्ही बघितलं चांगल्या पद्धतीने
तर देर इज डिफरन्स. इथे डिफरन्स आहे. एक डिफरन्स मी तुम्हाला आधीच क्लिअर केलं. दोन्ही सरफेस वरती स्टोमॅटो प्रेझेंट असतात. दोन्ही सरफेस वरती पहा, इथं स्टोमॅटो दिसतोय हा, आणि या इथं पण स्टोमॅटो आहे, इथं कोपऱ्याला दिसतोय तुम्हाला पहा. दोन्हीही सरफेस वरती स्टोमॅटो प्रेझेंट असतात. ठीक आहे, दोन्हीही सरफेसला क्युटिकल असतं, सिमिलॅरिटी झाली. पण स्टोमॅटो बाबा सिमिलॅरिटी झालेली नाही. ठीक आहे, आता पुढे जाऊया आपण. Anatomy of monocot leaf is like that of the dicot leaf in many ways. बऱ्याचशा वेज मध्ये कसं, स्टोमॅटो आर प्रेझेंट ऑन बोथ सरफेस ऑफ द इपिडर्मिस. ठीक आहे, हा डिफरन्स याच्यामध्ये आहे. सेकंड डिफरन्स काय, मेसोफिल इज नॉट डिफरन्शिएटेड. तिथं मेसोफिल काय झालं होतं, डिफरन्शिएट झालं होतं. मी याची फिगर तुम्हाला तिकडे काढून दिली होती लास्ट टाइम जेव्हा मी तुम्हाला शिकवलं होतं. तुम्हाला दिसतंय पहा, कंप्लीट मेसोफिल एरिया, कंप्लीट हा ग्राउंड टिश्यूचा एरिया पहा. इज इट डिफरन्शिएटेड, सेपरेट झालाय का पहा हा पूर्ण एरिया. मी तुम्हाला डिफरन्स करण्यासाठी दोन्ही फिगर दाखवतो पहा. इथे पहा तुम्हाला पॅलिसेड आणि स्पॉन्जी डिफरन्शिएट होत दिसतंय, आणि इथे पहा दोन्हीही डिफरन्शिएट होताना दिसत नाही. हे दोन डिफरन्स झालेत त्यांच्यामध्ये. ठीक आहे, आता पुढे चला. थर्ड डिफरन्स. थर्ड डिफरन्स काय आहे. इन ग्रासेस सर्टन adaxial epidermis cell along with vein modify into large empty colorless cell. They are called as the belliform cells. Belliform cells. ठीक आहे, पहा इथं आता दिसतंय तुम्हाला हा पार्ट. बली, बली म्हणजे मोठे झालेले. बली म्हणजे काय, मोठे झालेले. तर ग्रासेस मध्ये adaxial surface, adaxial surface म्हणजे अप्पर इपिडर्मिस. दिस इज adaxial. ग्रासेस मध्ये adaxial सरफेस जो आहे, मुलांनो एक मिनिट हा. ठीक आहे, आवाज येते सगळ्यांना. हो सर. Yes, sir. ठीक आहे, बलीफॉर्म सेल्स समजले तुम्हाला. बलीफॉर्म सेल्स अप्पर सरफेसला हा बलीफॉर्म सेल प्रेझेंट असतो. ठीक आहे, बलीफॉर्म लेअर प्रेझेंट असतो. when they have absorbed water and are turgid. कधी असं नेचर तयार होतं, कारण जेव्हा ते वॉटर ऍब्झॉर्ब करतात आणि ते टर्जिड होतात. ठीक आहे, तर तेव्हा अशा प्रकारचं नेचर त्यांचं फॉर्म केला जातो. ठीक आहे, दिला लीफ सरफेस इज एक्सपोज्ड. तुम्ही पहा, लीफ हातात घेतल्यानंतर तुम्हाला कळेल चांगल्या पद्धतीने, काही एरिया असं उठलेला दिसतो तुम्हाला. समजून जायचं इथे बलीफॉर्म एरिया आहे. ठीक आहे, वेन दे आर फ्लॅसिड. जेव्हा फ्लॅसिड असेल, जेव्हा ते फ्लॅसिड म्हणजे काय, इथं ऑस्मोसिसचं एक नेचर असतो पहा. आता मी तो दाखवतो तुम्हाला. हा एक सेल आहे. जेव्हा याच्यामध्ये पाणी जातो ना, तर हा असा मोठा होतो. ठीक आहे, जेव्हा याच्यातून बाहेर पाणी पडतो तर हा असा छोटा होतो. ठीक आहे, तर हा बाहेर पाणी पडलाय म्हणून हे फ्लॅसिड झालं. ठीक आहे, इथं पाणी आतमध्ये आलं म्हणून हा काय झाला, हा टर्जिड झाला. हा टर्जिड झाला. याला तुम्ही चांगल्या पद्धतीने स्टडी करू शकता. रेझिन माहिती तुम्हाला. रेझिन ड्राय असतात, त्याला पाण्यात टाका, काही काळानंतर फुगलेले दिसतील. याचा अर्थ त्याच्यातले सेल टर्जिड झाले. ठीक आहे, नंतर त्याच रेझिनला तुम्ही काय करा, उन्हात ठेवा, पाणी निघून जाईल. निघून गेलं म्हणजे ते काय झालं, फ्लॅसिड झालं. म्हणजे परत तो पहिल्यासारखं होऊन जातं. समजते फ्लॅसिड आणि टर्जिड तुम्हाला क्लिअर होत आहे. ठीक आहे, तर हे कधी होतं, जेव्हा वॉटर स्ट्रेस निर्माण होईल, म्हणजे पाणी बाहेर निघून जाईल. दे मेक द लीव्हज कर्ल. आणि हेच कारण आहे की लीव्हज कर्ल होतात. तुम्ही सुकलेले लीव्हज पहा आणि फ्रेश लीव्हज पहा, दोघांमध्ये चेंज दिसते तुम्हाला. कारण काय आहे, फ्रेश लीव्हज मध्ये पाणी असतं, सुकलेल्या लीव्हज मध्ये किंवा ड्राईड लीव्हज मध्ये तुम्हाला पाणी भेटत नाही. याचं कारण आहे की वॉटर लॉस झालेला आहे आणि त्यामुळे ते बिकम दी कर्ल. ते कर्ल झाले. नेचर समजलाय तुम्हाला पूर्णपणे. इज इट क्लिअर? येस सर. Yes, sir. फोर्थ डिफरन्स. Yes, sir. फोर्थ डिफरन्स या ठिकाणी पाहूया. पॅरलल व्हेनेशन. आता हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, सांगण्याची गरज आहे परत? हा, चला नो सर. पुढे जाऊया आपण. No, sir. This is about the monocot leaf. Monocot, that is the isobilateral leaf. या ठिकाणी आपलं जो लीफचा पार्ट आहे किंवा अनाटॉमीचा पार्ट जो आहे तो पूर्ण झालेला आहे, ज्यामध्ये आपण रूट, स्टेम, लीव्हज
आणि डायकॉट मोनोकॉट तिन्ही आपण त्यामध्ये पाहिलेलं आहे. समजतंय? ठीक आहे. आता आपण जाऊया सेकंडरी ग्रोथ कडे. सेकंडरी ग्रोथचं इनिशियल नेचर मी तुम्हाला सांगितलंय. देर इज प्रेझेन्स ऑफ इंटरपॅसिक्युलर वस्कुलर बंडल आणि इंट्रापॅसिक्युलर वस्कुलर बंडल. सेकंडरी ग्रोथच्या वेळेस इंटरपॅसिक्युलर वस्कुलर बंडल एक्सटेंड होतात आणि एक रिंग मध्ये तयार करतात, ज्याला आपण सेकंडरी ग्रोथची रिंग म्हणतो. आणि तीच रिंग पुढे डिफरन्शिएट होत चालते. प्रायमरी झालेमचं झालेम पासून सेकंडरी झालेम फॉर्म होतो, तर प्रायमरी फ्लोएम पासून सेकंडरी फ्लोएम तयार होतो. दिस इज वी कॉल्ड दी सेकंडरी ग्रोथ. याला आपण काय म्हणतो? सिम्पली वी कॉल्ड इट सेकंडरी ग्रोथ. समजते तुम्हाला सगळ्यांना? इट इज कॉल्ड एज अ सेकंडरी ग्रोथ. ठीक आहे. मग आता ऍक्च्युअल सेकंडरी ग्रोथ काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. नाव सी हिअर, तुम्हाला फिगर मध्येच रिंग्स क्लिअर होत आहेत. पहा, फिगर चांगल्या पद्धतीने पहा आणि याच्यामध्ये नावं तुम्ही तुम्हाला ऑब्झर्व केल्यानंतर दिसते. पहा, प्रायमरी फ्लोएम आणि सेकंडरी फ्लोएम. ठीक आहे. हा सेकंडरी फ्लोएम खाली आलेला आहे, प्रायमरी फ्लोएम पासून तयार झालेला. आता इकडे पहा, इकडे तुम्हाला आतल्या बाजूला, सर्वात आतल्या बाजूला प्रायमरी झालेम भेटेल, दॅट इज पीएक्स, आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला तुम्हाला एसएक्स दिसतंय, सेकंडरी झालेम. ठीक आहे. दोन्हीही तयार होण्याचं कारण काय आहे? दोन्हीही तयार होण्याचं कारण काय आहे? या ठिकाणी मध्यभागी पहा, इथं मध्ये कॅम्बियम होतं प्रेझेंट. सी, दिस इज ए कॅम्बियम. हा कॅम्बियम होता. या कॅम्बियमनं कंप्लीट रिंग तयार केलेली आहे. कंप्लीट रिंग दिसते तुम्हाला. आणि इथं पहा तुम्ही, या फिगर मध्ये मी तुम्हाला लास्ट टाइम दाखवलं होतं. पहा, असं इथं मध्ये रिंग तयार होते. दिस इज कॉल्ड ऍज इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. याला आपण वस्कुलर कॅम्बियम म्हटलं तरी चालेल. दोन वस्कुलर बंडल मध्ये प्रेझेंट असलेला कॅम्बियम. आणि बरोबर मध्यभागी इथं आहे पहा, आता मी नवीन काढतोय, तर हा जो मधला आहे तो थोडा थिक करते मी, जो काय आहे इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम. ठीक आहे. झालेम आणि फ्लोएमच्या मध्ये प्रेझेंट असलेला कॅम्बियम. यांच्यामध्ये रिंग तयार झाली होती. आता ही रिंग इथं पूर्ण दिसते तुम्हाला. आणि हेच ती रिंग आहे ज्याच्या कारणानं काय झालं, त्याच्या कारणानं झायलेम आणि फ्लोएम ही सेकंडरी पार्ट मध्ये कन्वर्ट झालेले आहेत. आता इथे मध्ये असलेली जी कॅम्बियम म्हणजे जिथं झायलेम संपतं, तिथून पुढचा जो पार्ट आहे त्याला आपण बार्क म्हणतो. हा पूर्ण पार्ट काय आहे? बार्क. ठीक आहे. आणि त्याच्या आतमधला जो पार्ट असेल, त्याच्या आतमधला पार्ट हा ऍक्च्युअल वूडचा रिजन आहे. हा पार्ट आहे ना इथून पुढचा, हा पार्ट आहे वूड. म्हणून झायलेमला आपण कधी कधी वूड असं म्हणतो. झायलेमला आपण कधी कधी काय म्हणतो? वूड असं म्हणतो. ठीक आहे. बार्क बाहेर असतो, वूड आतमध्ये असतो. ठीक आहे. क्लिअर होते तुम्हाला? आणि झायलेमच्या मध्यभागी सेकंडरी झायलेम मध्ये जिथं तुम्हाला हा छोटासा पार्ट मेडुलरी रेजचा दिसतोय बाकी राहिलेला, तो पुढे कॉर्क कॅम्बियम मध्ये कन्वर्ट होतो. तो पुढे कशामध्ये कन्वर्ट होतो? कॉर्क कॅम्बियम मध्ये कन्वर्ट होतो. जितके नवीन पार्ट सांगितले हे सगळे सेकंडरी डेव्हलपमेंट मध्ये फॉर्म झालेले पार्ट आहेत. सगळे सेकंडरी डेव्हलपमेंट मध्ये फॉर्म झालेले पार्ट आहेत. ठीक आहे. समजतंय? मग पहा, द ग्रोथ ऑफ द रूट्स अँड स्टेम इन लेंथ with the help of apical meristem it's called primary growth. हे आपण ऑलरेडी बघितलं. तर सेकंडरी ग्रोथ काय आहे? इज द इन्क्रीज इन गर्थ ऑफ द डायकॉट प्लांट. डायकॉट प्लांटची गर्थ वाढली म्हणजे स्टेम असा होता, आता हा स्टेम असा झाला, म्हणजे असं होतं, आता असं झालं. गर्थ इन्क्रीज झाली पहा. मग इथं दिस इज अ सेकंडरी डेव्हलपमेंट. ठीक आहे. गर्थ ऑफ द डायकॉट प्लांट. Tissue involved in the secondary growth are the two lateral meristem. सेकंडरी ग्रोथ मध्ये प्रेझेंट असलेले जे काही टिश्यू आहेत ते काय आहेत? लॅटरल मेरिस्टेम टिश्यू आहेत. दॅट इज वस्कुलर कॅम्बियम आणि कॉर्क कॅम्बियम. काय आहे? वस्कुलर कॅम्बियम आणि कॉर्क कॅम्बियम. हे दोन टिश्यू यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत, ज्यामुळे काय होतं? ज्यामुळे या ठिकाणी सेकंडरी ग्रोथ केली जाते. समजते तुम्हाला इथपर्यंत? इथपर्यंत समजते तुम्हाला? हो सर. ठीक आहे. Yes, sir. इथपर्यंत जर समजलेलं Yes, sir. असेल, हा ठीक आहे, इथपर्यंत समजलेलं असेल तर थोडस आपण या ठिकाणी